जिमला गेलो फिट होण्यासाठी, पण परत आलो शॉपिंग करून. आम्ही तब्बल 2 वर्षांनी जिम पुन्हा सुरू केली आणि रुवांशला पण सोबत घेऊन आलो. ते पोचताच साहेब थेट डंबेल्स कडे. पहिला दिवस पण कॉन्फिडन्स असा जणू उद्या जिमचा मालकच होणार आहे. हे बघा कसा डंबेल्स मारतोय. डंबेल्स पेक्षा चेहऱ्यावर जास्त जोर वाटत होता. मग मी त्याला दाखवलं असं मारायचं डंबेल्स. खरं सांगायचं तर 2 वर्षाने जिम मध्ये आल्यामुळे मला स्वतःलाच आठवत नव्हतं की काय करायचं. म्हणाला, चल बाबा माझी रेकॉर्डिंग कर. त्याने अशी शूटिंग केली जणू माझी फिटनेस डॉक्युमेंटरी निघणार आहे. वर्कआउट नंतर लक्षात आलं पाणीच नाही आणलं. मग काय, थेट गेलो उसाचा रस प्यायला. रुवाशी सर्व संपवलं, माझ्यासाठी काहीच नाही. नंतर मॅडम म्हणाल्या, चल शॉपिंगला जायचंय. बस तिथूनच माझा खरा वर्कआउट चालू झाला. राही झोपली होती आणि मी बाहेर बाकी नवऱ्यांप्रमाणे शांतपणे वाट बघत होतो. इतक्यात अचानक मॉलची लाईट गेली आणि त्याच वेळी रुवांश म्हणाला, बाबा मॅगडीला जायचं का? मग काय, थेट मॅगडी. रुवांश फ्राईज मध्ये बिझी होता आणि राही स्ट्रॉबेरी शेक पित होती. हर्षेचा बर्गर घेतला आणि मॅडमने खाल्ला फक्त वरचा पाव. शेवटी रुवांशला दिसली आरसीबीची जर्सी. बस विराटचा फॅन लगेच तयार. आणि आता सुरुवातीची ओढ आठवली का? जिमला गेलो फिट होण्यासाठी, पण परत आलो शॉपिंग करून. असेच आमचे भन्नाट फॅमिली मुवमेंट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.